मगाशीच आपल्याला सांगितलं की अनिसच्या चळवळीमध्ये चौथा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं। तुम्ही साधी गोष्ट पहिली लक्षात घ्या की अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ कशी बशी 25 वर्षाची आणि बाबा बुवांना आधार देणारी व्यवस्था 5000 वर्षाची। 5000 वर्षामध्ये डोक्यामध्ये जे घट्ट खेळ ठोकलेले आहेत ते 25 वर्षामध्ये आम्ही काढू शकू आणि तेही सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीमध्ये, हे मला वाटतं अन्यायकारक आहे। मग आम्ही काय करू इच्छितो, आम्ही काय करू शकतो हे एका शब्दात तुम्हाला मी सांगतो। आम्ही व्यक्ती आणि व्यवस्था या दोघांमध्ये परिवर्तन करू इच्छितो। व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईला राजकारण म्हणतात। त्या राजकारणामध्ये आज अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाही, पण मी धाडसाने असं विधान करतोय की आम्ही त्या राजकारणाच्या मुळाशी जातोय, म्हणजे आम्ही अधिक चांगल्या अर्थाने राजकारण करतोय। आज राजकारण एक लोकशाहीमध्ये कशाच्या आधारे होतं, तर प्रत्येक माणसाच्या मताच्या अधिकाराकडे होतं। आणि बाबासाहेब असं म्हणाले की वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू, प्रत्येक माणसाला एक मत आहे कारण त्याला एक मूल्य आहे। आज माणसं जी मतं देतात ती व्यक्तिगत जीवनमूल्याच्या आधारे देतात का पैशाच्या आधारे, जातीच्या आधारे, सत्तेच्या आधारे, गुंडगिरीच्या आधारे देतात? म्हणजे माणसाचा विवेक आज गहाण पडलेला आहे। म्हणजे व्यवस्था परिवर्तनासाठी देखील, लोकशाही यशस्वी होण्यासाठी देखील, व्यापक परिवर्तनाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा लढा होण्यासाठी देखील आम्हाला व्यक्ती परिवर्तन करायला पाहिजे। आणि व्यक्ती परिवर्तनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला मार्ग आहे, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल। आणि आज बरोबर उलटी चाल चालू आहे की गुलामाला गुलामीची जाणीव अजिबात करून देऊ नका। जवळजवळ सगळ्या गावामध्ये महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यक्रम काय, लोक उपयोगी कार्यक्रम काय, तर विविध धर्मस्थळांना भेटी द्यायला आपल्या खर्चाने लोकांना पाठवणं। तेव्हा लोक हो तुम्ही विचारू नका की वॉर्डच्या रस्त्याचं काय झालं, वॉर्डच्या पाण्याचं काय झालं, तुम्हाला अष्टविनायकाची यात्रा घडवून आणतो। त्याच्यामुळे जर आम्ही माणसाचा विवेक जागृत करू शकलो, म्हणजे एक फार चांगलं वाक्य आहे की जे याच्यावरचं उत्तर आहे की विचार ज्यावेळी जनसमुदायाची पकड घेतात त्यावेळी ते भौतिक शक्ती बनतात। भौतिक शक्ती काय फक्त 440 दाब विजेच्या होल्टमध्ये नसते। आज चुकीच्या विचारांनी लोकांच्या मनाची पकड घेतली आहे म्हणून बुवा बाबा वाढतात। उद्या जर विवेकी विचारांनी लोकांच्या मनाची पकड घेतली तर कदाचित त्यांना 5000 वर्ष मिळाली, ती लढाई आम्ही 500 वर्षात जिंकू शकू।